आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आज 11 दिवस पूर्ण झाले असून शासनाला जाग करण्यासाठी आज तूर वाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आलाय। आदिवासी समाजाच्या मैतीमध्ये हे तूर वाद्य वाजवण्यात येतं म्हणून झोपलेल्या शासनाला जाग करण्यासाठी हे तूर वाद्य वाजवण्यात आलंय। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहेत। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाहीये, म्हणून आंदोलकांतर्फे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा निषेध करण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा विकास का झाला नाही, कारण आदिवासी विकास मंत्री हे भ्रष्ट आहेत म्हणून आदिवासींचा विकास हा खोळंबला आहे। पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर मांडल्या जातील असं आश्वासन दिलं, परंतु जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत नसल्याने या जिल्ह्याचे दुर्दैव आहे, म्हणून आदिवासी मंत्री यांचा निषेध करत आहोत असं आंदोलकांतर्फे सांगण्यात आलंय। यावेळी केटी गावित, हिरामन पाडवी, अजय वळवी, रोहन नटावतकर, राणी गावित यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। आज बेमुदत धरणे आंदोलनाचा 11वा दिवस आहे। आदिवासींचे ज्वलंत प्रश्न सोडवण्याच्या मागणींपैकी एक मागणी ट्रायबल ॲडवायझर कौन्सिलची बैठक घेण्यात यावी आणि आदिवासींना स्वतंत्र बजेटचा कायदा मंजूर करण्यात यावा आणि हा जो नंदुरबार जिल्हा दुष्काळ आहे याच्यासाठी 5 TMC पाणी उपायकरणाचं जे महाराष्ट्र आणि गुजरातचा करारनामा झाला होता त्यानुसार देण्यात यावं आणि विद्यार्थ्यांसाठी DBT योजना जी आहे ती बंद करण्यात यावी आणि केमिकलयुक्त अन्नाचा पुरवठा शासकीय आश्रमशाळांनी केला जातो सेंट्रल किचन शेड योजना ती पण हद्दपार करण्यात यावी आणि आदिवासींचा इतिहास हा जिवंत ठेवण्यासाठी आदिवासी क्रांतिकारक खाजा नाईक उर्फ कर्दनसिंग नाईक यांचं वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार याला नाव देण्यात यावं। परंतु या ठिकाणी 20 मागण्यांसाठी आम्ही बसलेलो आहे। आज तक आदिवासी विकास मंत्र्यांनी भेट दिली नाही, परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अनिल पाटील साहेब यांनी भेट दिली, आमच्या मागण्या घेतल्या आणि ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन हा विषय आम्ही मांडू आणि सोडवू असं सांगितलं। परंतु दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा हा शिक्षण, आरोग्य आणि गरिबी याच्यापासून वंचित आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात शेवटचा क्रमांक हा नंदुरबार जिल्ह्याचा लागतो आहे। 9 ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस साजरा करत असताना गेल्या वर्षी या ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विद्यार्थ्यांना दिशाभूल करून DJ वाजवण्याचं काम करत होते आणि दुसऱ्या बाजूला मणिपूरची जी घटना घडली होती त्या घटनेच्या निषेधार्थ इथे मोर्चा काढण्यात आला होता। दुसरं असं की आदिवासी विकास विभाग हे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात 40 रुपये दुधाचा भाव असताना महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना 148 रुपये दराने दुधाचा पुरवठा केला जात आहे आणि त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। दुसरं असं की गायकवाड समिती जी आहे त्या गायकवाड समितीने डॉक्टर विजयकुमार गावितांच्या विरोधात ताशेर ओढलेले आहे। आजपर्यंत या नंदुरबार जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील एकंदरीत आदिवासींचा विकास का झाला नाही, तर महाराष्ट्रातील आजपर्यंत सगळ्यात भ्रष्ट आणि भ्रष्टाचार मंत्री जे आहेत डॉक्टर विजयकुमार गावित असल्यामुळे आजपर्यंत आदिवासींचा विकास झाला नाही। या नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील जे लोक आहेत आदिवासी लोक त्यांचा आजपर्यंत बांबू ॲम्ब्युलन्समुळे मृत्यू झालेला आहे आणि बांबू ॲम्ब्युलन्स ही अविरत सुरू आहे। सिकल सेलचे रुग्ण मरत आहेत आणि आदिवासींचं स्थलांतर हे दिवसेंदिवस होत आहे। अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या 20 मागण्या आम्ही घेऊन इथे बसलेलो आहे, परंतु आजपर्यंत फरलांबर अंतरावर असणारे आदिवासी विकास मंत्री या आमच्या उपोषणाच्या ठिकाणी आज भेट दिलेली नाही, साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही, म्हणून त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो। असे कसे देत नाही, असे कसे देत नाही, आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा झालाच पाहिजे, शिक्षक आणि शिक्षितेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालीच पाहिजे, DBT हटाओ, DBT हटाओ, आदिवासी बचाओ। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे, नंदुरबार, नवापूर।